मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या पार्थवर जोरात ओरडते की काय चाललंय तुमचं हे, मी ही फ्रेम उलटी करून ठेवते, तुम्ही पुन्हा पुन्हा ती फ्रेम सरळ करून का ठेवताय? पार्थ म्हणतो तुम्ही जरा शांत राहा. मग काव्या म्हणते की मी काय शांत राहू, काय चाललंय काय या घरात? तेव्हा काव्या खूप मोठ्याने बोलते. हे पाहून घरातील सर्वजण आता तेथे येतात. नक्की काव्याला काय झालं याचा विचार करतात. पुढे आता काव्या म्हणू लागते हे लादलेलं लग्न आहे आणि कुठलेही लादलेलं लग्न टिकून राहत नाही हे घरातील माणसांना कळत नाही का? असा ती सर्वांनाच आता जा विचारते. कधी रूम्स काय सजवताय, कधी श्रीखंड काय भरवायला लावताय, त्याचबरोबर कधी गजराच काय आणताय, नक्की काय चाललंय काय तुमचं? असं म्हणून ती सर्वांना जा विचारते. आणि आता हे काय तर आमच्या लग्नाचा फोटो. तेव्हा सर्वजण काव्या आणि पार्थच्या लग्नाच्या फोटोकडे पाहू लागतात. त्यानंतर ती सर्वांनाच ओरडून विचारते कुठल्या परिस्थितीमध्ये ही लग्न झाली हे तुम्हाला माहित नाही का? की सर्वजण अगदी विसरलातच हे लग्न आठवून लाजावं हसावं असं काही झालं का या लग्नात? तेव्हा काव्याचे हे बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. जीवा सुद्धा तेथे असतो. तो काव्याकडे आता पाहतच राहतो, कारण त्याला खूप भीती वाटत असते. काव्या कधी काय बोलेल याचा अजिबातच अंदाज नाही. मग त्यानंतर नंदिनी विचारते की काव्या अगं काय चाललंय तुझं? तेव्हा काव्या म्हणते ताई तू तर अजिबात बोलूच नकोस. अगं ताई, लग्न कसं होऊ नये याचा आदर्श ठेवलाय तुझ्या आणि माझ्या लग्नाने. तेव्हा काव्या आता बोलत असताना सर्वजण एकदमच गप्प राहतात. सर्वांनाच आता खूप टेन्शन येत. त्यानंतर आत्याबाई म्हणतात की हिला ना अजिबात कुणाशी बोलायची शिस्तच नाहीये. मग आता काव्य तिच्यावरच धावून जाते आणि म्हणते नाहीये मला कुणाबरोबर कसम बोलायची अजिबात शिस्त नाहीये. मी काय करू मग? कारण हे लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालंय ना ते अजूनही एखाद्या वाईट स्वप्नासारखंच वाटते मला. मग तरी बघा ना, कारण एखाद्या वाईट स्वप्नासारखं मी हे सर्व काही विसरण्याचा प्रयत्न करतीये. लगेचच हे प्रेम करून आणून ठेवलं माझ्यासमोर, काय करायचं काय मग मी आता? असं म्हणून ती सर्वांवरच भडकते. तेव्हा सर्वजण काव्याकडे पाहू लागतात. मग त्यानंतर काव्या म्हणते वाह मस्त हा, असं म्हणून ती टाळ्या वाजवते आणि विचारते मस्त ब्रिलियंट. पण कोणी आणली? कोणी ही फ्रेम? तेवढ्यातच मिथून आता कसा बसा म्हणतो की मीच आणली आहे ही फ्रेम, म्हणजे तुम्हाला हळूहळू सवय लागावी ना यासाठी. तेव्हा काव्या म्हणते घ्या जरा, कुठे एखाद्या माणसाकडे आशेने बघायला गेलं तो माणूस लगेचच समोरच्या पार्टीमध्ये सामील होतो. असं म्हणून ती जरा इमोशनल होते आणि म्हणते माझ्या हातात श्रीखंड खाल्लं ना तुम्ही, पहिला घास खाल्लात आणि तुम्हीच पहिली दात दिलीत. तुमच्यामुळे हुरूप आला मला कुणी टाकाऊ नसल्याचा आणि आज तुम्हीच हे असं केलं. असं म्हणून काव्या खूपच इमोशनल होते. नंतर आता लगेचच मानिनी म्हणते ते काव्या अग प्लीज मिथून भाऊजींना ना तू काही बोलू नको, कारण हा फ्रेम ना मीच आणायला त्यांना सांगितल्या होत्या. मग आता काव्याला लगेचच राग येतो. ती विचारते मी काय बोलले? आता बरोबर बोलले ना? एखाद्या माणसाकडे जरा आशेने बघितलं तर तो माणूस लगेचच समोरच्या पार्टीमध्ये सामील होतो. अहो मानिनी काकू, जेव्हापासून मी या घरात आली आहे ना तेव्हापासून मला असं वाटते की तुम्ही एकट्याच अशा आहात ना ज्या आम्हा सर्वांना समजून घेऊ शकतात. आणि तुमच्यामध्ये मी ते पेशन्स पाहिले आहेत जे मी इथे कुणाच्या मध्ये सुद्धा पाहिले नाहीत. आणि आज तुम्हीच हे केलं. असं म्हणून ती फ्रेम हातात घेते आणि म्हणते काकू जरा बघा ना, तुम्ही या फ्रेमकडे जरा. आमच्या चेहऱ्यावर समाधान, हसू, आनंद असं आहे का? काही या फोटोमध्ये आहे का? सांगा ना. असं म्हणून ती लगेचच ती फ्रेम दाखवते आणि सर्वांना त्याबद्दलच विचारू लागते. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहतात, कारण काव्याचं आता बरोबर असतं हे सर्वांना कळून चुकलेलं असतं. मग त्यानंतर लगेचच ती रडत म्हणते ही अशी आठवण 24 तास डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे शिक्षा आहे आमच्यासाठी, आणि मी नाही भोगणार आहे ही
असं म्हणून ती तो फोटो असतो ना तो बेडवरच टाकून देते तेव्हा घरातील सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो. काव्याच हे वागणं आता अति होत्य असं सर्वांना वाटत असतं. मग आता लगेचच नंदिनी म्हणते काव्या त्यावेळी पारदाता म्हणतो की हे बघा आईने असं काहीही केलेलं नाहीये आणि आई असं कधी करणार सुद्धा नाही. तेव्हा काव्या आता म्हणते तुम्ही तर काही बोलूच नका, ती फ्रेम दिसू नये यासाठी मी उलटी करून ठेवतीये तर पुन्हा पुन्हा सरळ तुम्ही करताय. तेव्हा नंदिनी पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर ती आता मानिनीला विचारते आहात ना तू ही समजूतदार, मग का नाही समजूत काढत आहात तुम्ही स्वतःची आणि घरच्यांची सुद्धा. ती मानिनी एकदमच गप्प राहते, ती कुणालाच काही बोलत नाही आणि काव्याला सुद्धा, कारण काव्य आता मानिनीला खूपच जा विचारू लागते. मग त्यानंतर नंदिनी जाता पुढे येते आणि म्हणते काव्या काय चाललंय तुझं, तू ना जरा शांत हो. शांत? अगं कशासाठी तू एवढी चिडीचिडी करतीयस, सासूबाई आहेत आता आपल्या. अगं आपण तर आपल्या आईशी सुद्धा एवढं उद्धटपणाने कधी बोलत नाही, मग आपल्या सासूबाई बरोबर असं बोलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर विक्रम आता म्हणतो की ठीक आहे जाऊ द्या, आता विषय सोडून द्या, म्हणजे आपापसात वाद घालत बसू नका. आता खरं तर ही फ्रेम आम्ही तुम्हाला देण्या अगोदर ना थोडा तुम्हाला विचारायला होतं, आम्हीच विचार करायला हवा होता असं म्हणून विक्रम बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो. त्यावरती नंदिनी म्हणते नाही बाबा, अहो फ्रेम द्यायची की नाही हा मुद्दाच नाहीये, मुळात आपण एखाद्याशी सहमत नाही आहोत म्हणून त्याचा अपमान करायचा आहे, पूर्णपणे चुकीचा आहे. नाही काव्या असं करून नाही चालणार, तुला व्यवस्थित नीट वागावंच लागेल. हे बघ मी तुझी मोठी बहीण आहे आणि जिथे जिथे तू चुकशील ना तिथे तिथे तुझी चूक मी तुला दाखवून देणारच. आपल्या आईबाबांनी आपल्याला असं शिकवलं नाही काव्या, समजून घे जरा काही गोष्टी असं म्हणून नंदिनी तिला सांगते. त्यावेळी आता आईबाबा कुठून आले मध्येच. काव्या रागातच तिला विचारते आणि कसा आहे ना ताई तू सुद्धा ना असं म्हणून ती जरा चिडते आणि म्हणते की तुला सर्वांना समजून घ्यायचं असेल, तुला सगळ्यांची काळजी असते, तू सगळ्यांची बाजू घेत असतेस, पण अगं तू विचार केलाय का माझ्या बाजूचं काय? अगं ताई मला कोण समजून घेणार आहे असं म्हणून काव्या नंदिनीला जाफ विचारते. मग आता यावेळी ती जीवाकडे पाहते आणि आता या क्षणी ही फ्रेम पाहून मला किती त्रास होतोय हे या रूम मधल्या एका व्यक्तीला तरी कळतंय का असं ती जीवावर नजर रोखूनच विचारते. तेव्हा जीवा आपला गप्प राहतो. मला ना असं वाटतं मुद्दामच माझ्या अंगावरच्या जखमा अशा ओरखडून त्यावर वार करत आहेत. मला दुखतंय, मला त्रास होतोय, खूप त्रास होतोय, तुम्हाला कळत नाही का? पण कसा आहे ना माझे अश्रू तर पुसायला कोणीच नाहीये असं म्हणून ती जीवाकडे पाहते तर जीवा आपली नजर सतत चोरत असतो, कारण ती वेगळ्या आशेने जीवाकडे पाहते, पण जीवाला आता तिच्याबद्दल काहीच वाटत नसतं. त्यानंतर ती आता लगेचच जीवाकडे जाते आणि त्याला जाब विचारते काय हो, तुमच्या पण रूम मध्ये असेल ना अशी एखादी फ्रेम तुमच्या दोघांच्या लग्नाची, तुम्ही खुश आहात का त्या फ्रेम मुळे असं म्हणून ती आता जीवाला विचारते. तेव्हा सर्वजण आता जीवाकडे पाहू लागतात. नाही असाल तर प्लीज बी हॅप्पी, पण मी नाही सहन करणार, अजिबात नाही सहन करणार मी असं म्हणून ती जीवावरच ओरडते. त्यानंतर जीवा आता लगेचच तेथून जातो. मग आता मानिनी सुद्धा रडत असते. त्यानंतर आता पार्थ म्हणतो की